रात्रीचे 10 वाजता 10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अर्थातच गणेशोत्सव विसर्जनासंदर्भातल्या। 10 दिवसांपूर्वी ज्या उत्साहात बाप्पाचं आगमन करण्यात आलं होतं तेवढ्यात जड अंतःकरणानं गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला। बाप्पाला निरोप देताना गणेश भक्तांचा उत्साह आज शिगेला गेल्याचं देखील आपण दिवसभर पाहिलं। सकाळपासून मुंबईतील मोठमोठ्या गणपती मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली, तर गणेश भक्तांनी विसर्जन मिरवणुकीत गुलालाची उधळण करत ढोलताशाच्या तालावर ठेका धरला। लालबाग परिसरातून निघालेले बाप्पा वाजत गाजत गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाले, तर वाजत गाजत मुंबईतील बाप्पा विसर्जनाच्या साठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाले। आणि यानंतर आपण जाऊयात गिरगाव चौपाटीवर प्रशांत बढे आपल्या सोबत आहे। प्रशांत, अनेक सार्वजनिक गणपती मंडळांचे बाप्पा आता गिरगाव चौपाटीवर दाखल झाल्याचं समजतंय का? अपडेट मिळतात आणखीन? दीपक, माझ्या मागे जर थेट दृश्य बघितली तर मुंबईमधली अगदी नामवंत मंडळ जी आहेत त्या मंडळांबरोबर घरगुती गणेशोत्सव असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गणपतींबरोबर हजारोच्या संख्येने गणेश भक्तांचा जनसमुदाय जो आहे तो चौपाटीकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। गेले 10 दिवस मनोभावे गणपती बाप्पाचं त्या ठिकाणी पूजन केल्यानंतर आज जड अंतःकरणाने या ठिकाणी आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी ही सगळी मंडळी चौपाटी दिशेने जात आहेत। आत्ताच काही वेळापूर्वी या ठिकाणी मुंबईच्या महाराजाचं त्या ठिकाणी विसर्जन झालेलं आहे। खेतवाडीचे अनेक मोठे गणेश मंडळ जे आहेत त्यांचं विसर्जन होत आहे आणि आपण जर मागे बघितलं तर आणखीन ही रांग जी आहे ती प्रचंड मोठी रांग जी आहे ती आपल्याला पुढे अगदी गिरगावच्या या दुसऱ्या टोकापर्यंत पाहायला मिळते आहे। एकूणच या हे जे विसर्जन अजून पुढे काही तास जे आहे ते मुंबईमध्ये सुरू राहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे, कारण गर्दी जर बघितली तर अगदी आता रात्री 10 वाजताच्या दरम्यान देखील हजारोच्या संख्येने भाविक जे आहेत ते रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। गिरगाव चौपाटीवरची दृश्य जर बघितली तर विसर्जनाला आलेली लोक आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी हे विसर्जन पाहण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून राज्याच्या इतर भागातून देखील भाविक जे ते या ठिकाणी येतात। आणि आपण जर बघितलं तर आताही अनेक मोठ्या मूर्ती ज्या आहेत त्या या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। साधारणतः काही तासातच या ठिकाणी लालबागचा राजा देखील येईल, मात्र लालबागच्या राजाचं विसर्जन ते अगदी पहाटे पार पडेल। मात्र तत्पूर्वी अनेक मंडळ जे आहेत दक्षिण मुंबईचे असतील, मध्य मुंबईचे असतील ती या ठिकाणी दाखल झालेली आहेत आणि आता पुढील काही तासात अनेक गणेश मंडळांचं विसर्जन जे आहे ते पूर्ण होईल। मात्र ही गर्दी अगदी जशी वेळ पुढे पुढे सरकते आहे ही गर्दी मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळते। दीपक, नक्कीच प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा गिरगाव चौपाटीवरची रात्री 10 वाजताची आपण हे दृश्य पाहतोय। गणेश भक्तांचा उत्साह हा अगदी तसूभर देखील कमी झालेला नाहीये। राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण गणपतीची विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी दाखल झालेले आहेत, तर अनेक जण अजूनही घरगुती गणपती असतील किंवा सार्वजनिक गणपती मंडळ असतील ही सध्या गिरगाव चौपाटीवर दाखल होत आहेत। राज्यभरात 10 दिवसांपासून गजबजलेल्या गणेशोत्सवाचा